बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 बॅटलशिप आयलँड मूवी बघितली. काय खास नाही वाटली. ते नेहमी म्हणजे तशी मूवी चांगलीच होती, पण आता नेहमी नेहमी त्याच टाईपचे मूवी झाले. थोडक्यात काय एक कोशात आणि परत तेच म्हणजे जर्मन ज्यूज त्यांच्यावरचे अत्याचार आणि अमेरिका त्यांच्यावर अटॅक करणार, जे ज्यूजना किंवा यांना पॉलिश लोकांना कसं ट्रीट केलं जात होतं वगैरे वगैरे तेच आहे. तर थोडक्यात काय की एक आयलँड असतं ज्याच्यावर कोळशाच्या खाणी असतात आणि तिथे ह्या लोकांना बंधक बनवून नेलं जात असतं शिपवरून आणि त्यांच्याकडनं वाटेल तसं काम करून घेतलं जात असतं आणि शिवाय त्यांना फायटिंग करता पण कंपेल करायचं. तर मग आता तिकडनं ते लोक त्यांच्या कचाट्यातनं कसे सुटतात आणि कशा प्रकारे मग बाहेर पडतात तिथनं, पण ह्या सगळ्या याच्यामध्ये कसे किती लोकांचे जीव जातात ते सगळं दाखवलंय आणि शेवटी मग कसं ते म्हणजे बाहेर पडतात. पण त्याच्यातला जो एक असतो जो कायम सुरुवातीपासून त्या लोकांना एनकरेज करत असतो, हे करतो, शेवटी तो मरतोच. पण म्हणजे त्यांची ती कशा प्रकारे सुटका ते करून घेतात ते पाहण्यासारखं आहे. आणि जेव्हा ते मग सगळेच्या सगळे बाहेर पडून शिपवरून पुन्हा मायदेशी परत असतात तेव्हा ते पूर्णच जे आयलँड असतं ते पूर्ण ब्लास्ट होते, म्हणजे ते लोक नष्ट होऊन जातात पूर्णपणे आणि काहीच मुठभर लोक शिपवरचे राहतात म्हणजे परत येतात. तर असं थोडक्यात बाकी विशेष सांगण्यासारखं नाही, पाहण्यासारखंच आहे त्याचं पिक्चरायझेशन आणि बाकीच्या गोष्टी. ओव्हरऑल मूवी चांगली आहे, पण आता मला त्याच ते बॅटल आणि त्यांचे अत्याचार आणि ते बघून आता कंटाळा आलाय.